सर नमस्कार. नमस्कार सर आपला नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अनिल विश्वनाथ धुळे, ओके. मुक्काम पोस्ट धुमका, हां. तालुका जिल्हा वाशिम. हो. हा जो आपण प्लॉट पाहतोय हा जवळजवळ किती एकरचा प्लॉट आहे सर? हा 4 एकरचा, 4 एकरचा प्लॉट आहे, बरोबर? कंप्लीट 4 एकरचा. हा हा. या प्लॉटला किती महिने झाले? याला 12 जूनची लागवड आहे सर. ओके. जवळजवळ याला जवळजवळ 90-95 दिवस. ओके, म्हणजे 3-1 महिने झाले कम्प्लीट, हो हो. बरोबर? याला आपण काय काय पोषण दिले? याला सुरुवातीला आपण बेसल डोस दिला. ओके. तर ते लागवडीच्या वेळेस नाही दिला, हा, हा. 1 महिन्यानंतर दिला. अच्छा. म्हणजे पूर्ण निघून आल्यानंतर हा, SCT वैदिकचाच पूर्ण डोस दिला. बरोबर. त्याच्यामध्ये हा. कृषी अमृत, सॉइल चार्जर, ओके. SSM हा, आणि मायको चार्जर. ओके ओके. असा तुम्ही डोस दिला, बरोबर? याला दर 15 दिवसाला मी सॉइल चार्जर पूर्ण प्लॉटला 6 लिटरच्या आसपास दर 15 दिवसाला सोडणं चालू आहे ड्रिपनं. ओके. हा हा. तुम्ही किती वर्षापासून हे हळदीचं उत्पादन घेत आहे? 15-16 वर्षापासून करतो. जवळपास 15 वर्षापासून तुम्ही हे जे आहे हळद पीक घेत आहे, हो. बरोबर? तर मग 15 वर्षामध्ये असा प्लॉट एक जमला होता का सर? नाही जमलं सर. अच्छा. तुम्ही मी त्याला सुरुवातीपासून त्याला रासायनिकवर त्याच्यावर जे त्याचे डोजेस सगळे व्यवस्थित केलं, तरी पण इतक्या कमी दिवसात या कंडिशनचा प्लॉट माझा नव्हता कधीच. म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये असा एकदम एकसारखा टेबल प्लॉट जो आता जमलाय नव्हता. तो नव्हता. नाही. मग हे केवळ कशामुळे वाटतंय तुम्हाला? हे सर्व SCT वैदिकमुळे वाटतं. अच्छा. हे SCT वैदिकचा वापर केल्यामुळं. ओके. तुम्हाला शेती किती आहे सर टोटल? तशी माझ्याकडं आम्ही भावाची पूर्ण म्हणलं तर 60 एकर आहे, पण आता माझ्याकडे एकट्याकडे 20 एकर आहे. बरोबर. मग तुम्हाला आता म्हणजे 60 एकर शेती म्हणल्यामुळं भरपूर तुम्हाला शेतीमधला अनुभव आहे, हो. बरोबर? मग तुम्ही जे वैदिककडे वळण्याचं कारण काय होतं सर? कसं, कुठून माहिती मिळाली तुम्हाला वैदिक? मला माझ्या एका मित्राने सांगितलं की राम सर येणार आहेत, कुठंतरी त्यांची व्हिजिट होती. बरोबर. तर मी म्हणलं राम सर कोण? तर मग त्यांनी मला सांगितलं की SCT वैदिक तुम्ही युट्यूबवर टाका, तुम्हाला ते सगळं मिळून जाईल. मग मी त्यांचे व्हिडिओ पाहणं चालू केले, एका मागे एक. मी मग ते रात्री 1-1, 2-2 पर्यंत त्यांचे व्हिडिओ रोज पाहत गेलो. बापरे. आणि त्याच्यानंतर मग मी नाशिक ऑफिसला त्याच्या मोबाईलवरून नंबरवरून कॉल केला, बरोबर. आणि त्यांच्या माध्यमातून मला इथं लाऊडकर सरचा नंबर मिळाला. ओके. त्यांनी मग हे संपूर्ण गायडन्स केलं तुम्हाला? व्हिडिओ पाहून मी पण त्याच्यातलं भरपूर शिकलो होतो. ओके. म्हणजे आज हा जो प्लॉट पाहताय तुम्ही, याच्यामध्ये जे पानांची साईज बघता, पानांची जी झालेली डेव्हलपमेंट आहे, याच्याबद्दल काय सांगाल सर तुम्ही? सर या SCT वैदिकचीच कमाल आहे सर. हा. तर तरी पण मी जे राम सर सांगतात तेवढा पूर्णच्या पूर्ण डोस दिला नाही. ओके. त्यातला मी अर्धाच दिला. आता दुसरा डोस माझा अजून 2 महिने झाले या हळदीला, म्हणजे डोस देऊन काही न देता ही कंडिशन आहे. आता दुसरा डोस मी माझ्याकडे तयार आहे, SCTचाच. ते आता मला टाकायचा होता, पावसामुळे थोडासा ते लेट होता. आता जर पावसाने एवढं थैमान घातले, आपण रासायनिक वरले केमिकलचे जे काय प्लॉट आहेत हळदीचे ते पाहताय, त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय बदल वाटतंय सर? सर याच्यात तुम्हीच पाहणं सर, याच्यात कंदकूज कुठंच नाही, कुठं काही पिवळं पान नाही, कुठे खालचं पण पान पिवळं नाही. तर माझे हे खालची पानं कधीच हिरवे राहायचे नाही, हे पिवळेच राहायचे. बरोबर. मी मग त्याच्यात ते मुळीची डेव्हलपमेंट नाही. तर याच्यात आता काहीच मला करायची गरजच नाही पडायला लागली. तुम्ही मगाशी एक अनुभव सांगत होते गांडुळाचा. काय सर गांडुळाचा काय? शेतात सर मला फक्त मी लहान होतो, शेतात यायचो त्यावेळेस गांडुळाची विष्ठा दिसायची. आता मी रोज आता याच्यात येतो. आता खूप पाऊस झालेला आहे रात्री, तर ते या मधल्या भागात पूर्ण गांडुळाची विष्ठा दिसणं चालू झाली. अच्छा. मी रोज येऊन पाहतो. बर. आता ते गांडूळ मला दिसणं बंद झाले होते. म्हणजे याच्या आधी दिसत बस या एकाच पिकाला. याच्या पहिले तर आपण रासायनिकच करायचो, तर आता यावेळेस ते दिसणं चालू झाले. बर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आपलं वैदिक तंत्रज्ञान वापरायला चालू केलं तेव्हापासून दिसणं चालू झाले. मी तुम्हाला पण दाखवलं सर. बरोबर. तुम्ही आणखीन एक अनुभव सांगत होते सर की पावसामध्ये म्हणजे पाणी भरपूर गेलं तुमच्या इथनं,
तरी प्लॉट म्हणजे काय पिवळा पडला नाही. आणि म्हणजे आतापर्यंत कधीच एवढा पाऊस नव्हता, एवढा पाऊस चालू आहे आमच्याकडे सुरुवातीपासून. म्हणजे यावर्षी पेरणीच्या सुरुवातीपासूनच पाऊस आहे, आम्हाला कंटिन्यू पाऊस आहे. एखादा 2 दिवसाचा गॅप पडला की पाऊस आहेच. बरोबर. आता 2 दिवस झाले तर फुटीसारखा पाऊस आहे याच्यात. तरी पण कंडिशन सेम आहे, काही म्हणजे हा टोटल 4 एकरचा प्लॉट आहे. कुठं कमी जास्ती काय जळमर काय काहीच नाही ना सर. तुम्ही पाहा ना फिरून. बिलकुल एकदम टेबल प्लॉट आहे. दिसतच असेल ना सर. अच्छा, म्हणजे आता सर तुम्हाला काय वाटतंय हा प्लॉट बघून? तुम्ही तर काय प्रेमातच पडले प्लॉटच्या. म्हणजे मी जेव्हा ज्या दिवशी या प्लॉटला व्हिजिट केली, बरोबर, तशी अक्षरशः पाऊस आला होता आणि इथून पावसातच व्हिजिट केली आणि नाल्यामधून पाणी वाहत होतं. तेव्हा एक बेसल डोस गेला होता. मी त्या दिवशी सरांना असं बोललो होतो की सर, सेकंड बेसल डोस ज्या दिवशी टाकायचा आहे आपल्याला, त्या दिवशी शक्यतो हे मिळलेलं असं. ओके. आणि दुसरा एक पाठ आहे, तंत्रज्ञान तर आपलं सुंदर आहेच, दुसरा एक पाठ आहे व्यवस्थापनाचा. बरोबर. जो पाठ जे हळद उत्पादक शेतकरी असतील त्यांनी तो 100% शिकावा. बरोबर. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तर अर्जंट शिकावं. म्हणजे कंद पोचण्यासाठी जी जागा लागतं, बरोबर, खाली सरी मधलं 2 सरी मधलं अंतर, बेड मधलं विशेष म्हणजे 2 बेड मधलं अंतर 4.5 फूट आहे. बरोबर. त्याच्यानंतर जिथं कंद लावलेले 2 तास आहेत बेडवरचे, बरोबर, त्याच्या बाजूला सुद्धा 6-6 इंचाची जागा शिल्लक आहे. बरोबर. म्हणजे कुठली कंद सड वगैरे किंवा कंद उघडे पडणार नाही. दुसरी गोष्ट, तंत्रज्ञान ज्या हिशोबानं काम करते आपलं, त्या हिशोबानं या प्लॉटची जी डेव्हलप आहे आणि ती पाहिजे तशी झाली. परंतु जर पाऊस कमी असता अजूनही प्लॉट 25% चांगला झाला असता. म्हणजे ही जी कमाल आहे ही एकच डोस दिला आपण, एकच बेसलच गेलेला आहे. एक डोस मध्ये तुमच्या खांद्याला दिसते आज हळद. एकच डोस गेला सर. बरोबर. शेतकऱ्याला एकच सांगतो की तुम्ही जे अंतर ठेवसाल तर ते कमीत कमी 4.5 फूट ते 5 फूट ठेवा 2 सरी मधलं. ओके. याचा फायदा काय होईल शेतकऱ्याला? की मधली जी जागा ही स्पेस राहील आणि या तुमच्या तंत्रज्ञानानं जर केलं ना तर हळदीला जागा द्यावं. तुमचं म्हणजे आता आपलं झालं ते. बरोबर. एसीटीचं आणि हळदीचे हे दोन्ही तासाच्या बाहेरची जी जागा आहे इकडून तिला जागा द्या. बरोबर. कमीत कमी 1 फुटाची तरी द्या. बरं. तुम्ही 4 फुटाचं जर अंतर ठेवलं ती जागा तुम्हाला देता येत नाही, तिथे तुम्ही कमी पडता. म्हणजे तुम्ही कंद वाढीसाठी आणि कंदाला जागा नसली तर ते कंद उघडे पडणार, कंद माशी येणार आणि त्याच्यावर डंक मारणार आणि बाकीच्या गोष्टी चालू होणार. म्हणजे जवळपास एवढा पाऊस झाला तर हळद पिवळी पडते आणि सड लागायला चालू होते. असं काय दिसतंय का प्लॉट मध्ये? आतापर्यंत एवढ्या पावसात तर कंद सड लागतेच. एवढ्या पावसामध्ये 100% लागते. तरी अजून तरी याच्यात काही कुठं दिसत नाही. दुसरी एक गोष्ट, जे मूळ आत्मा आहे आपल्या टेक्नॉलॉजी सॉइल चार्जर, जे कंटिन्यू 15 दिवसांना आपण जे शिफारस करतो शेतकऱ्याला देण्यासाठी, बरोबर, ते परफेक्ट टायमिंग नुसार याच्यात काम केलं सरांनी. ओके. आणि त्याची ती रिझल्ट आपल्याला खाली दिसत आहेत. बरोबर. म्हणजे जितकी ही खतं आपण टाकली होती ती 100% हळदीला उपलब्ध झाली. म्हणजे शेतकरी खर्च करायला तयार आहे आणि त्याला उत्पादन पाहिजे, त्याला रिझल्ट पाहिजे. ओके. त्या संपूर्ण गोष्टी या प्लॉट मध्ये दिसत आहेत. ओके. आणि तुम्ही लावलेला एक पैसा त्या पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम जे आपलं तंत्रज्ञान करतं ते या प्लॉट मध्ये दिसतंय. म्हणजे शेतकरी आजही खर्च करायला तयार आहे, आधी करत होता, उद्याही करणार आहे. परंतु त्याला सांगणारी जी यंत्रणा ती जर त्याच्याकडे जर ती माहिती असेल त्या क्षेत्रामधली, 100% शेतकरी यशस्वी होणार आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, तंत्रज्ञान जेव्हा वापरतो आपण तेव्हा आपण ज्या गोष्टी मिरॅकल आहेत, अक्षरशः आपण जसं बोललो काल आपण शूट करताना, बरोबर, की शेतकरी पिकाच्या प्रेमात पडतो. बरोबर. त्याच्या पहिलेही डिस्ट्रीब्युटर जर त्या प्रेमात पडला ना शेतकऱ्याच्या पिकाच्या, 100% परिस्थिती बदलायला वेळ नाही लागणार. बरोबर. लवकरच ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. याला सर दुसरं कोणतं ह्युमिक नाही दिलं मी, याला काहीच नाही. सॉइल चार्जर 15 दिवसाला दिलं. दर 15 दिवसाला. आणि ओलं आहे खूप म्हणून. नाही तर असं तिथं जर आपण असं बोटानं जर असं केलं तर इतकी नरम सॉइल झाली. त्या फुटव्याची संख्या किती आहे सर? दाखवा बरं. मी पहा ना सर, एका स्टंपला किती फुटवे आहेत? निघणं चालूच आहे सर. 3च महिने झाले याला. हे पहा, सध्या चालूच आहे. आणि हे निघलेले फुटवे किती स्ट्रॉंग आहे हे पहा. हे बघा ना, हे पहा, हे फुटवेच आहे सर. ओके. हे पहा, असा प्लॉट बनतो का केमिकल मध्ये? सर बनला नाही, कधीच नाही. आणि जरी बनला तरी किती मेहनत घ्यावी लागते? खर्च तर त्याचा एक वॉटर सोलेबल आता याला 25 किलोचा एक कट्टा एका वेळेस लागेल. 5 किलो 6 किलो जर एका वेळेस देतो म्हणलं
आणि त्याचे डोजेस 5-6 किलोचे आहेतच बरोबर. वॉटर सोल्युबलचे. हा ते देतो म्हणलं तर आता जर घ्यायला गेलो आपण तर 4,500-5 हजाराच्या जवळपास ते त्याचं मी जातं. कमी सांगायला लागलो तुम्हाला. तुम्ही हा तुम्ही आता पण वापरले काही वॉटर नाही, सोल्युबल नाही, वगैरे? हा काहीच नाही वापरलं. बिलकुल नाही. नाही वापरलं नाही. हा 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 गरज नाही पडली सर, हा गरज नाही. हा काय गरज आहे का वापरायची वगैरे? पाऊस जर कमी असता ना हम्म. तर अजून याची क्वालिटी तुम्ही पाहून हे- म्हणजे आता आपल्या डोक्याच्या वरतीच असता. हो. ही फक्त एका डोसची कमाल आहे. एकच डोस. बर बर बर. तुम्ही कुठून आणलं मटेरियल वगैरे? मटेरियल इथं आपलं नाथांजली कृषी सेवा केंद्र डोंगरकिनीला हा आहे. हा हा तर मला नाशिकच्या जवळपास किती अंतर येतं नंबर मिळाला तुमचं? आणि त्यांना कॉल करून त्यांच्याकडून ओके ओके. किती? इथून, हा म्हणजे येईल ते 40-50 किलोमीटर डायरेक्ट 50 किलोमीटरहून मटेरियल आणलं. हो. म्हणजे एवढं तुमच्या डोक्यात भिनलत होतं. गेलं होतं. काही झालं तरी हो. वैदिक तंत्रज्ञान आपल्याला ड्रायव्हर नाही वापरतं. आला, मी स्वतःच ट्रॅक्टर घेऊन गेलो आणि बापरे. तिथून ते पूर्ण 3 डोसचं मटेरियल मी एकदाच घरी आणून ठेवलं. म्हणजे जवळपास 50 किलोमीटरहून जे तुम्ही आणलं तुमच्या मातीसाठी, हो, हो. तर त्याचे हे सार्थक झालेलं दिसतंय. हो, आज तरी दिसते. हा अजून याला माझे 2 डोस तेच पडायचे राहिले. बरोबर. डायरेक्ट तुम्ही 3 डोसचं आणलं 3 डोस मटेरियल. आणलं. यांनी सांगितलं होतं 3 डोस मध्ये हो, एकदम हा. चांगली येते. हा तर हे म्हणत तुम्हाला तिसरा डोस याच्यात टाकताच येणार नाही. हा मी म्हणलं मी किती बी प्रयत्न करेल पण तिसरा पण डोस टाकायचा, हा म्हणून मी 3 डोस घेऊन आलो. म्हणजे ओके. हा 3 बेसल डोस का देतोय सर? तिसऱ्या वेळेस जे कंदा खाली पोसायचे असतात ना, बरोबर त्यावेळेस खाली ताकद लागते ना, बरोबर. हा ती हा ताकद त्याला पुरली पाहिजे. ओके. परंतु मग उपस्थित असलेली जी यंत्रणा आहे ना, ती मग नंतर वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून देते ना. तर आपल्याला ते शेतकऱ्याला त्या खर्चातून वाचवायचंय. बरोबर. वॉटर सोल्युबल मध्ये न जाता त्याला हम्म. बेसल डोस मध्ये जर त्या गोष्टी भेटल्या ओके. तर 100% खर्च वाचल हा आणि कंदाची जी साईज आहे हम्म. ती पण चांगली दिसल. हम्म. आणि तिसरा बेसल डोस या हळदीला जर गेला, आता जाणारच आहे, हम्म. तर हा प्लॉट 40+ असेल. ओके. म्हणजे एकरी 40 क्विंटल पेक्षा पुढे असेल हा. हा 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 कारण आता हे पहिलं वर्ष आपलं वैदिकचं आहे, हम्म, हम्म, तर त्याच्यावर आता आतापर्यंत तर वाटते, हम्म, हम्म. आता पुढे समजेल आपल्याला, पण जाईल असं नाही, वाटायला. आता हे सर म्हणले ना की बाळाचे पाय पाळण्यातच पाळण्यात दिसतात. दिसतात. बरोबर. मग हे आता हे दाखवलंयच ना आपल्याला. मग हे असं चित्र पाहूनच आपल्याला काय कॉन्फिडन्स आताच वाढला. दरवर्षी आणि किती याच्यात, काढता? माझा एक वीक पॉइंट होता सर सुरुवातीलाच, माझं बेनं एक सारखं नव्हतं. अच्छा अच्छा. हा हा लहान मोठं होतं. हम्म, हम्म. यावर्षी ते प्लॉट हा रासायनिक वरचे असल्यामुळे माझ्याकडे बेनं तयार करायला पण पहिलं बेनाचं पण नव्हतं. 3 एकर 4 एकर हळद होती तरी हम्म, हम्म, मी हम्म. त्यातलं निवडूनच काढलं, तरी त्याच्यात लहान मोठंच होतं. तरी पण एक सारखं काय बेन भेटलं नाही. टेबल झालं. हा 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 बेनं जर अजून एक सारखं असतं, आता काही चुका आता पुढे दुरुस्त करत जा. ओके ओके. हा हा ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना आपण, हा हा ज्या चांगले शेतकरी येतं, अभ्यासू, ज्याला परफेक्ट गणित असतं पिकाचं, हम्म, हम्म, त्या शेतकऱ्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत हम्म, त्या इतर शेतकऱ्याकडे नेल्या पाहिजे. हम्म, हम्म. म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. बरोबर बरोबर आणि शेती एक असा विषय की त्याला आयुष्यभर शिकावंच लागेल, बरोबर. हा. त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही सर. ओके. आणि आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे कंपनी डिस्ट्रीब्युटरला जे माहिती पुरवते हा हा किंवा जे ट्रेनिंग देतं, हम्म. मी पहिली अशी कंपनी पाहिली की त्याला प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला 7 दिवस निवासी ट्रेनिंग दिलं आपल्या ऑफिसला बरोबर. आणि कंटिन्यू शिस्तच दिलं. हा हा सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत जे ट्रेनिंग घेतलं कंपनीनं, हा हा तर त्याचा जो फायदा होतो ना, हा हा म्हणजे या सिस्टम मध्ये बसले लोक जर सुशिक्षित असतील किंवा त्याची माहिती जर असेल हा तर हा ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली, बरोबर. तर त्याचे रिझल्ट काय येतात हा या प्लॉटच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो आपण. बरोबर. आणि सर आधी डाळिंबामधले शेतकरी आहेत, बरोबर. हा त्यांच्याकडे 7 एकर डाळिंब होतं हम्म, हम्म, हम्म. आणि डाळिंबामधलं काय जे त्यांचं बहिर्शी काही गोष्टी येतात व्यवस्थापनाच्या, हम्म, हम्म, केमिकल मधल्या, हम्म, त्यांनी मला असं सांगितलं होतं, त्यांचा फोन आल्यावर हम्म. की 15-15 लाख रुपये बिल दिलेले मी शेतकरी हो कृषी सेवा केंद्राचं, कृषी सेवा केंद्राला. आणि मला ते बापरे. वापरायचं नाहीये. आणि खरोखर दिलेलं आहे सर. अरे बापरे. हा काय सांगताय? हा. इतका खर्च तुम्ही मग शेती कुणासाठी केली? त्यांच्यासाठी म्हणजे केली? माझ्याकडे काहीच नाही सर. हा मी एवढी शेती एवढे कष्ट करून हा. मी साधी एक 4 व्हीलर घेऊ नाही शकलो अजून. अरे बापरे. हा सगळं वाटायचं, आणलं की वाटून द्यायचं आणि त्याला खर्चच तेवढा व्हायचा. हम्म, हम्म, त्यामुळे मी आता काहीतरी मी शोधातच होतो हम्म. की कोण देवासारखा एखादा कोणी माणूस आपल्याला भेटल का आणि जमीन दुरुस्त होईल होईल का? का. हा तर ते रामसर भेटले. हा आता सुरुवातच आहे माझी यावर्षी, 3च महिने झाले मी हा, हा. याची सुरुवात केली. ओके. हा आज तरी इथं खूप फरक दिसते हा आणि पुढे राहील अशी आशा. आता कारण की एका डोजवरच जर हे पानं असे आहेत हा तर पुढे राहीलच असं वाटते, कारण की माझे 2 डोस या हळदीला अजून बरोबर पडणार. बरोबर. 2 तुम्ही महिने कंप्लीट झाले सर. 17 तारखेलाच मी डोस टाकला होता आणि आज 17च आहे 2 महिन्यानंतर. बरोबर. तर याचा टाकायचा पावसामुळे टाकता नाही येऊन राहिला.
तुम्ही एक मगाशी अनुभव सांगत होते हळदीमधला की जर 4 दिवसाला तुम्ही स्प्रे असेल खत असेल देणं चालूच राहायचं. आतापर्यंत येईल 3 तरी कमीत कमी स्प्रे झाले असते, महिन्यात 1 म्हणला तरी हा 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 3 स्प्रे तरी झाले असते, पण मी काही स्प्रे केला नाही, हा. गरज नाही काही. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय आता? हळद थोडी पानं खाणारी आळी आली होती, हा तर मी यांना दोनदा विचारत होतो मारू का, ती आपोआप कमी झाली. ती आपोआप कमी झाली. कुठे मी दिसत नाही. असं म्हणलं होतं सर, पर्सेंटेज किती आहे, हम्म, हम्म, म्हणजे आपल्या प्लॉट मध्ये जे अळी खाणारीच पर्सेंटेज किती आहे. हम्म, हम्म, ते मग क्वचित एखाद्या झाडावर दिसतं. कुठेतरी दिसतंय बा. निसर्गानं घातलेला जीव आहे, त्याला काही इतकं परेशान होऊ नका. बरोबर तुम्हाला बरोबर. इतका काही त्रास देणार नाहीये. त्याच्यामुळं ते स्प्रे थांबला. ओके. तुम्ही ते हे एक सांगत होते डाळिंबाचं, तुम्हाला जर डाळिंब म्हणजे हे तंत्रज्ञान जर त्यावेळेस भेटलं हा, असतं. तर सर मी डाळिंब नसतं काढलं. किती झाडं होते साहेब डाळिंबाचे? 2000 दोन? 7 एकरची बाग होती ओके. आणि 7 वर्षाची बाग काढली सर मी. बापरे आणि बाप. मी पिकवली पण चांगली, पण रासायनिक पण. हा हा तर त्याच्यावर खर्च एवढा झाला हा. की जेवढं उत्पन्न यायचं तेवढा खर्चच झालेला असायचा. बापरे. म्हणजे त्याचं त्यालाच बरोबर. हा, बस काहीच उरलं नाही. मग मी कंटाळलो आणि कंटाळून मग मी ती काढली. हे त्यावेळेस मला माहितीच नाही याची. म्हणजे जर त्यावेळेस 2018 मध्ये मी काढली. त्यावेळेस जर एसटी भेटली असती. अरे बापरे, तर आज मी करोडपती असतो सर. नक्कीच कारण की त्या नक्कीच. डाळिंबात आता 7 वर्षाची बाग होती, तर तिला एका झाडाला 50-60 किलोच्या वरच माल असतात. बापरे. हा. त्यावेळेस 30-40 किलो काढला. हम्म, पण हम्म, खर्च खूप रासायनिक. ओके. आता याच्यामध्ये एकरी किती ठेवलंय टार्गेट तुम्ही? सर मी नाही का 25-30 पर्यंत जातो दरवर्षी आता. खर्च रासायनिकवर? माझा खूप असते रासायनिकचा. अच्छा. जमीन खराब झालेली असते. हम्म. मला तर असं वाटते 30 झालं याच्यावर तरी खूप झालं. तरी तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. कारण 30 खर्च. झालं तर मी समाधानी आहे. हा 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 हा. म्हणजे आज कारण 3. खर्च कमी झाला ना सर. बरोबर. हा खर्च कमी झाला, ताण डोक्याचा कमी झाला. हा हा. रोज उठलं की पाठीवर पंप, नाही तर वॉटर सोलेबल सोडा, कधी लाईट असते कधी नसते. नसते. हा. मग आपल्याला वाटते वेळ चुकली, हम्म. मग खाली कंद सडतात. आता माझे तर गेल्या वर्षी मी म्हणलं ना बेनं काढणं मुश्किल झालं होतं. अरे बापरे, एवढं सडलं. एवढं सडलं होतं. मग एकंदरीत. हा. दुसरी एक अशी गोष्ट आहे, हम्म. यांच्या गावामध्ये बाकीचे पण प्लॉट आहे हळदीचे. ओके. हा हा. मग त्यांची धावपळ सुरू होती. हम्म, हम्म, मग पहिल्या स्टेजला 19 द्यायचं, 3 डोस झाले सर. दुसऱ्या स्टेजला 12 द्यायचं. हम्म, हम्म. मग यांना वाटतं की आपण फक्त घरी बसलेलो, आपण हळदीला काहीच नाही काहीच द्यायला देत नाही लावलं. आणि मला ती सवय बाकी- पहिली द्यायची, रोज उठलं की काहीतरी द्यायची. हा हा हा. तर ते बंद मी काही दिलंच नाही. बरोबर. आणि बाकी शेतकरी ते धावपळ करत. मग यांना वाटतं की आपलं काहीतरी चुकलं काय, आपण तर 4 एकर हळदीचा प्लॉट बरोबर, बरोबर, हा. मग यांनी मला म्हणलं फोन वेळ करायचा. निघून जाईल आपली, आपण मागं पडून मला जायचं. यांनी पण फोन करायचा की सर आता देऊ का मग 19 वाढलं पाहिजे आपलं, हम्म, हम्म, देऊ का मग 12 एकर. तुम्ही फक्त पहा म्हणलं म्हणायचं. मी सर 2 महिने फक्त वेट करा. तुम्ही इतका विश्वास ठेवला ना, हा. तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा आमच्यावर 60 दिवस. बरोबर. आणि हळद खूप मोठं 9 महिन्याचं पीक आहे, 7.5-8 महिन्याचं पीक आहे. बरोबर. तुमचा कालावधी निघून जाणार नाही. हम्म. जर आपण त्या लोकांपेक्षा मागे पडलो तर तुम्ही आम्हाला न विचारता तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू करा. चालू. अजून सर 1 महिन्याचा वेळ फुटवेल मला. बरोबर. 3च महिने झाले आपण. हम्म. एक महिन्यात अजून भरपूर आता डोस पडल्यानंतर ते जर त्याला चालू झाला तर फुटण्याची संख्या 65 ते 70 दिवसापासून हम्म. तर 140 दिवसापर्यंत हा. जो फुटवा निघतो बरोबर. तो उत्पन्नामध्ये कन्वर्ट होतो. हा. त्याच्या 100%. पुढचा फुटवा हा. तो उत्पन्नामध्ये कन्वर्ट होत नाही. ओके. आणि आपल्याकडे अजून वेळ आहे. वेळ आहे. आणि जर पाऊस नसता सर हा हा आणि सेकंड बेसोल्डर जर गेला असता ना याला, हा हा. तर अजून प्लॉट तुम्हाला 20-25% चांगला असता. पावसामुळे नाही ओके. करता आलं हा काही. हा हा हा. तुम्ही आता म्हणजे इतर बाजूचे जे केमिकल वर करणारे शेतकरी आहेत ते प्लॉट पाहत असतील ना, विचारत असतील ना तुम्हाला, हो. ते काय म्हणतात सर? तर नाही, आता माझ्या भावाचे पण हा. आहेत हा. केमिकलवर. हा तर माझ्या ह्याच्यात तण नाही. हा. बिलकुल नाही तण तर. म्हणजे मी फक्त 2 वेळेस निंदन केलं हा आणि 3ऱ्या वेळेस पण नाही. तर सर याच्यात एवढं तण व्हायचं हा. दरवर्षी. दरवर्षी. त्यावर्षी तण नाही, कारण की बिलकुल खाली तण त्याला काही रासायनिक नाही, काही नाही. हा हा खाली त्याला काही ओके. तणाला काही मिळालंच नाही खायला. हा हा. सगळं वर टाकलं आपण, ते हळदीलाच मिळालं. बरोबर. आणि खाली तण पण याच्यात कमी झालं. बिलकुल. आणि त्यांचे डोस त्यांचे खताचे त्यांचे चालूच आहेत. हम्म. ते विचारत असतील ना तुम्हाला काय ते केलं. पाहतात ना, आता ते पुढे करतील ना, हा 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 हा. पुढे ते पण करतील. ओके ओके. एकंदरीत तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश देऊ शकता? ही एससीटीचं हा. काम तुम्ही शेतावर करा, ओके त्याचे वापरा ते खत वगैरे सगळे. ओके. म्हणजे एसटी तुमच्या वैदिक. शेतात बदल तुम्हाला आपोआप दिसतील सर.
बरोबर. दिसा लागले. पीक बोलायला लागेल. हो. आणि अजून मी 3च महिन्यापासून याच्यात त्यासोबत आहे. अजून माझं जायचं राहिलं समोर. अजून समोर गेल्यानंतर पण मी पण सांगेलच ना की काय काय बदल पुन्हा झाले. नक्कीच नक्कीच नक्कीच. शेवटपर्यंत आपल्याला आता हेच राहणार आहे. ओके ओके. म्हणजे एकंदरीत आपलं एससीटी वैदिक तंत्रज्ञान वापरून खुश आहे तुम्ही, समाधानी आहे सध्या, बरोबर? आता मी कृषी सेवा केंद्रावाले मित्रच आहेत ना सर, मी जातो नेहमी तर. हा हा हा. कारण त्यांना मी खूप बिलं दिलेले आहे ना डाळिंबाचे. बरोबर बरोबर. त्यांना भरपूर पैसे कमवून दिले लागले की मी हळदीला तुम्ही वॉटर सोलेबल हे ते काऊन नाही न्याय लागले. तर मी म्हणलं बाबा मी काही ते वापरणं कमी केलं. मी आता ते सिटीच वापरा लागलो. ओके. मग त्याची काही गरज पडा नाही लागली. बरोबर. कोणी म्हणते अमिनो ऍसिड सोडा, कोणी म्हणते हे सोडा ते सोडा, 1 लाख ppm चा अमिनो ऍसिड सोडा, तर ते मी काहीच सोडलं नाही. बरोबर. तुम्ही जर मातीवरती काम केलं, माती सशक्त केली, तर पीक कसं बोलणार आहे आपल्याला? असंच बोललं ना सर. बरोबर. मातीच केलंच काही नाही दुसरं. म्हणजे आज सध्या काळाची गरज काय आहे की पूर्णपणे मातीसाठी काम केलं पाहिजे. माती जर तुमची सुपीक आणि कसदार झाली तरच तुमचं पीक असं सोन्यासारखं डोलणार आहे पूर्ण याच्यामध्ये. जर तुमच्या मातीमध्ये जर ताकद नसेल तर मग हे शक्य राहील का सर? नाही, राहिलीच नाही सर मातीमध्ये ताकद. बरोबर. म्हणजे मी आता दरवर्षी घेतो ना पिकं, तर नाही राहिली. पहिले 1 बॅग, अर्ध बॅग, 1 बॅग DAP टाकलं तर काम व्हायचं. आता 2 टाकून पण होत नाही. म्हणजे हे कशामुळे झालं? रासायनिक टाकून टाकून जमीन पूर्ण पोत खराब करून टाकली आपण. बरोबर. म्हणजे पूर्ण रासायनिक खतांचा वापर वाढवला आणि मातीचा कस खराब केला, पूर्ण शोषण केलं मातीचं. जर त्याच्यामुळे काय झालं, खर्च वाढायला लागला, उत्पादन कमी झालं, डोक्याला टेन्शन वाढलं, काम वाढलं आणि उत्पादन घटलं. आता मला उत्पादन वाढलं काय उत्पादन? नाही वाढलं, बिलकुल नाही. आता एवढा पाऊस चालू होता प्रचंड, तुम्ही पूर्ण केमिकल मधले शेतकरी डायरेक्ट कन्वर्ट झाले वैदिक मध्ये, एससीटी वैदिक मध्ये. तुम्हाला घरी बसू वाटत होतं का सर? अरे बापरे, मी रोज उठलं की शेतात ते काहीतरी घेऊन मला चालाच लागत होतं. साहेबाला किती वेळा फोन करायचे तुम्ही? कंटाळे असते ते मला. बर बर बर. तुम्हाला या परिसरामध्ये मार्गदर्शन कोण करतं? या परिसरात लाऊडकर सर. लाऊडकर सर. सर नमस्कार. नमस्कार साहेब. सर आपला नाव आणि पत्ता आणि आपल्या शॉपचं हे सांगा, नाव सांगा. माझं नाव नंदकिशोर लाहोडकर. आपल्या शॉपचं नाव आहे नाथांजली कृषी सेवा केंद्र डोंगरकिनी. या भागात ज्या ज्या शेतकऱ्यांना हळद पिकामध्ये उत्पादन घ्यायचं असेल, म्हणजे शेतकऱ्यांचे अजूनही बेसल डोस बाकी असतील, कारण पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्याचं व्यवस्थापन राहिलेलं आहे, किंवा ज्या शेतकऱ्यांकडे आंतरपीक आहेत सोयाबीन मध्ये, सोयाबीन सारखं पीक लावलेलं आहे हळदीमध्ये, म्हणजे सर्व पिकांसाठी मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरवरती संपर्क करावा. गट्टूची नाही हळद, ती कांडीची आहे आणि ती पण काही अशी एवढी बरोबर नव्हती सर माझ्याकडे. फुटवे. गट्टू आणि कांडी मध्ये काय फरक असतो सर? गट्टूची हळद सर 10-20% उत्पादन थोडं जास्त मिळते आणि मजबूत असतं त्याचा कोंब. अच्छा. हे पान असेल म्हणजे एकदम ह्याचा जो स्टंप आहे एकदम जाड झालेला आहे. पान. फुटवे बघा ना किती. हे फुटवे सर. हा फुटवा आहे, हा फुटवा आहे, हा फुटवा आहे, हा फुटवा आहे, हा फुटवा आहे. हे फुटवेच आहे सर. बरोबर.